चला, यशस्वी IAS मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये काय करायचं आपल्याला, तर कृषी आणि पर्यावरण याबाबतच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या सगळ्या चालू घडामोडींचा काय करायचा, अभ्यास करायचा. याच्यामध्ये जे काही 2022 मध्ये चालू घडामोडी झालेल्या आहेत त्या सगळ्या चालू घडामोडी काय करू आपण आजच्या टॉपिकमध्ये कव्हर करूयात. त्यातला पहिला टॉपिक जो काही आहे तो आहे वन अहवाल. आता हा जो काही वन अहवाल आहे याच्यावरती करंटवरतीही प्रश्न विचारले जातात. सोबतच जो काही भूगोलचा टॉपिक आहे त्या भूगोलाच्या टॉपिकमध्येही याच्यावरती काय केले जातात, प्रश्न विचारतात. तर बघा, पहिली महत्वाची गोष्ट काय, भारतीय वन अहवाल सर्वेक्षण 2000 जो काही 21 आहे हा 2021 चा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा अहवाल कोणी दिला, तर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान जे काही बदल मंत्रालय आहे त्या बदल मंत्रालयाने काय केलाय, हा अहवाल प्रसिद्ध केलाय. आणि अहवाल प्रसिद्ध करणारी किंवा जाहीर करणारी संस्था कोणती आहे, फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया. त्यानंतर हा कितवा अहवाल होता, तर एकूण 17वा अहवाल होता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर हा जो काही अहवाल आहे हा अहवाल कधी सुरू केला असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहिला अहवाल जो काही आहे तो 1987 ला पहिला अहवाल दिला होता. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, की हा अहवाल किती वर्षांनी प्रसिद्ध केला जातो असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा जो काही अहवाल आहे हा दर 2 वर्षांनी काय केला जातो, प्रसिद्ध केला जातो. बघा, ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तर काय केलेल्या आहेत, वेगवेगळ्या कलरने दाखवलेल्या आहेत. तर तुम्हीही तसंच काय करा, थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर वनक्षेत्र मोजण्यासाठी रिसोर्स सॅट हा जो काही रिसोर्स सॅट 2 हा जो काही उपग्रह आहे त्या उपग्रहाच्या मदतीने काय केलं होतं, वनक्षेत्र मोजलेलं आहे. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय, की वनक्षेत्र आणि वृक्षाच्छादन याच्यामध्ये फरक आहे. बघा, वनक्षेत्र म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी जंगल आहे किंवा वन आहे त्याला आपण वनक्षेत्र म्हणतो, बरोबर. आणि वृक्षाच्छादन म्हणजे काय, की जर तुमच्या घरासमोर कुठंतरी एखादं झाड असेल तर त्याला पण कशामध्ये, वृक्षाच्छादन मध्ये कव्हर केलं जातं. म्हणजे थोडक्यात काय, की जे काही वृक्षाच्छादन आहे ते वृक्षाच्छादन वन क्षेत्रापेक्षा कसं असणार आहे, थोडंसं जास्तच असणार आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, भारतातील जे काही वनक्षेत्र आहे आणि वृक्षाच्छादन आहे याच्यामध्ये गेल्या 2 वर्षाने जवळपास 2261 चौरस किलोमीटरने काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. जे काही वन आच्छादन आहे त्या वन आच्छादनामध्ये 1540 चौरस किलोमीटरची वाढ झालेली आहे. तर जे काही वृक्ष आच्छादन आहे त्याच्यामध्ये 721 चौरस किलोमीटरची काय झालेली आहे, वाढ झालेली आहे. त्यानंतर पुढचं महत्वाची गोष्ट काय, जर भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर जे काही भौगोलिक क्षेत्रफळ आहे भारताच्या त्याच्या किती टक्के वनक्षेत्र पाहिजे, तर 33% वनक्षेत्र पाहिजे. मात्र सध्या जर बघायला गेलं तर ते आहे 21.71, म्हणजे याच्यामध्ये काय झालेली आहे, थोडीशी वाढ झालेली आहे. एकूण वनक्षेत्र जे काही आहे ते आहे 7,13,789 किलोमीटर चौरस किलोमीटर. याच्यावरती एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचं जे काही वनक्षेत्र आहे ते वनक्षेत्र किती आहे, तर 7,13,789 चौरस किलोमीटर. आणि भारताच्या क्षेत्रफळाच्या किती येते, तर भारताच्या क्षेत्रफळाच्या 21.71% एवढं आहे. ज्याच्यामध्ये काय झाली, किंचितशी वाढ झालेली आहे. 2019 मध्ये ते 21.67% एवढं काय होतं. ते काय करा, थोडंसं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढचं काय आहे बघा, की सर्वाधिक वाढ दर्शवणारी राज्य कोणती आहेत आणि सर्वाधिक घट दर्शवणारी राज्य कोणती आहेत, हा एक सिक्वेन्स विचारला जाऊ शकतो किंवा याच्यावरतीही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सर्वाधिक जी काही वाढ आहे ती कोणत्या कोणत्या राज्यामध्ये झाली आहे, मी वनक्षेत्राच्या बाबतीतलं बोलतोय. इथलं वृक्षाच्छादन आणि वनक्षेत्र हे दोन्हीही सेपरेट काय करण्यात आले, अहवाल देण्यात आलेले आहेत. तर वनक्षेत्रामध्ये सर्वाधिक जी काही वाढ आहे ती आंध्र प्रदेश नंतर तेलंगणा, ओडिसा, कर्नाटक आणि झारखंड ही जी काही राज्य आहेत, 5 राज्य कोणती, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा, या राज्यामध्ये वनक्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. वन लाईनर जर विचारायचं झालं तर प्रश्न काय विचारतील, वनक्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यामध्ये झालेली आहे, तर सर्वाधिक वाढ जी काही आहे ती आंध्र प्रदेश राज्यामध्ये झालेली आहे. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि वनक्षेत्रामध्ये सर्वाधिक घट जी काही आहे ते राज्य कोणते, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, मिझोराम आणि मेघालय ही जी काही राज्य आहेत यांच्यामध्ये काय झालेली आहे, तर सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये घट झालेली. ईशान्येकडची राज्य आहेत असं काय करायचं, थोडंसं लक्षात ठेवा. आणि जो काही अरुणाचल प्रदेश आहे त्या अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वाधिक काय झालेली आहे, वनक्षेत्रामध्ये काय झाली आहे, घट झालेली. ही गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर जर पुढचं बघायला गेलं तर पुढचं आहे की सर्वाधिक वनाच्छादित क्षेत्र आणि सर्वात कमी वनाच्छादित क्षेत्र, किंवा सर्वाधिक वनांचं प्रमाण आणि सर्वात
जे काही कमी वनांचं प्रमाण. आता इथं वनाच्छादित वेगळं. वनाच्छादित म्हणजे काय की ज्या ठिकाणी आपले घरासमोर एखादं झाड आहे त्याला पण काय केलं जातं, काउंट केलं जातं. वनक्षेत्र म्हणजे काय की जिथं प्रॉपर जंगल आहे ते. सर्वाधिक जे काही वनक्षेत्र आहे ते सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे, तर सर्वाधिक वनक्षेत्र मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि सर्वात कमी वनाच्छादित क्षेत्र जे काही आहे ते सर्वात कमी वनाच्छादित क्षेत्र आहे हरियाणामध्ये. तुम्ही हे खालचे जे काही आहेत ते थोडंसं एकदा काय करा बघून घ्या. सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये मध्य प्रदेश, अरुणाचल, छत्तीसगड, ओडिसा, महाराष्ट्र यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्र 5व्या क्रमांकावरती आहे. ही एक गोष्ट काय करा लक्षात ठेवा. आणि सगळ्यात कमी मध्ये वनाच्छादित मध्ये हरियाणा काय आहे, सगळ्यात कमी आहे. त्यानंतर वनांचं सर्वाधिक जर प्रमाण बघायला गेलं तर वनांचं सर्वाधिक प्रमाण जे काही आहे ते सर्वाधिक प्रमाण आहे मिझोरम राज्यामध्ये. बघा लक्षात ठेवा, सर्वाधिक जर प्रमाण बघितलं तर सर्वाधिक प्रमाण आहे मिझोरम राज्यामध्ये. आणि सगळ्यात कमी प्रमाण जे काही आहे ते सगळ्यात कमी प्रमाण आहे लडाखमध्ये. राज्याचा जर विचार केला तर राज्याच्या विचाराच्या बाबतीमध्ये ते आहे हरियाणा. जे काही ईशान्येकडचे राज्य आहेत मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, नागालँड, हे जे काही राज्य आहेत या राज्यांमध्ये जे काही वनक्षेत्र आहे त्यांचं प्रमाण काय आहे, अधिक आहे. आणि सगळ्यात कमी आहे लडाख आणि त्यानंतर हरियाणा. ही एक गोष्ट काय करा लक्षात ठेवा. त्यानंतर जर पुढचं बघायला गेलं, खारफुटीच्या वनांबद्दल आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो. भूगोल शिकत असताना तुम्ही खारफुटीच्या वनांबद्दल काय लक्षात ठेवायचं की कोणत्या राज्यामध्ये खारफुटीची वनं आढळतात, त्यानंतर खारफुटीच्या वनांमध्ये कोणते कोणते वृक्ष येतात, त्याच्यावरतीही आयोगाने आपल्याला काय केलाय, वारंवार प्रश्न विचारलाय. तर खारफुटीची जी काही वनं आहेत त्या खारफुटीच्या वनांमध्ये 17 चौरस किलोमीटरची काय झालेली आपल्याला वाढ झालेली बघायला मिळते. आणि सद्यस्थितीला जर बघितलं तर खारफुटीची वनं जी काही आहे 4992 चौरस किलोमीटर एवढं काय आहे खारफुटीचं वनक्षेत्र आहे. खारफुटीच्या वनक्षेत्रामध्ये जर सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यात झालेली आहे, तर ती आहे ओडिसा आणि त्यानंतर महाराष्ट्र. बघा इथं मुलं चुकू शकतात काय की खारफुटीची वनांमध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यात झाली आहे, तर खारफुटीच्या वनांमध्ये सर्वाधिक वाढ ओडिसा राज्यामध्ये झालेली आहे. मात्र आयोगाने जर प्रश्न विचारला की खारफुटीची वनं सर्वाधिक कोणत्या राज्यात आहेत, तर खारफुटीची वनं सर्वाधिक पश्चिम बंगाल राज्यात आहेत. हा एक फरक लक्षात ठेवा. खारफुटीमध्ये वाढ ओडिसा आणि खारफुटीची सर्वाधिक वने जी काही आहेत ती जास्त क्षेत्र कुठं आहे, पश्चिम बंगालमध्ये आहे. त्यानंतर गुजरात, अंदमान निकोबार आणि महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्र क्षेत्रामध्ये 5व्या क्रमांकावर आहे. आणि खारफुटीच्या वनांच्या वाढीमध्ये महाराष्ट्र जे काही आहे ते महाराष्ट्र 2ऱ्या क्रमांकावर आहे. ही एक गोष्ट काय करा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जर बघायला गेलं तर महाराष्ट्रासंबंधित जर मुद्दे बघायला गेले तर महाराष्ट्राचं जे काही वनक्षेत्र आहे त्या महाराष्ट्राच्या वनक्षेत्रामध्ये जवळपास 20 चौरस किलोमीटरची काय झाली आहे, वाढ झालेली आहे. किती चौरस किलोमीटरची, 20 चौरस किलोमीटरची वाढ झालेली आहे. मात्र महत्वाचा मुद्दा असा की महाराष्ट्रामध्ये ज्यांच्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये वनांचं सर्वाधिक प्रमाण आहे किंवा क्षेत्र आहे असे चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे काही 2 जिल्हे आहेत, या 2 जिल्ह्यांच्या मात्र प्रमाणामध्ये आपल्याला वन क्षेत्रामध्ये काय झालेली घट झालेली बघायला मिळते. ही एक गोष्ट काय करा लक्षात ठेवा. आता जर बघायला गेलं तर वनाचं सर्वाधिक क्षेत्र जे काही आहे ते सर्वाधिक क्षेत्र आहे गडचिरोली नंतर रत्नागिरी, चंद्रपूर. आणि सगळ्यात कमी वनक्षेत्र जर कुठं असेल तर सगळ्यात कमी वनक्षेत्र आहे मुंबई शहर, त्यानंतर लातूर आणि त्यानंतर जालना. पहिले 3 तरी काय करा लक्षात ठेवा. आयोग याच्यावरती काय करतं, प्रश्न विचारतं. वनक्षेत्रामध्ये 2 नंबरला कोण आहे, रत्नागिरी आहे. काही जणांना वाटेल की तिथे चंद्रपूर आहे पण तिथं 2 नंबरला कोण आहे वनक्षेत्रामध्ये, तर रत्नागिरी आहे. हे काय करा लक्षात ठेवा. वनांचं सर्वाधिक प्रमाण जर कुठं असेल तर ते वनांचं सर्वाधिक प्रमाण आहे गडचिरोली आणि 2 नंबरला आहे सिंधुदुर्ग. ठीक आहे, प्रमाणामध्ये कोण आहे, सिंधुदुर्ग 2 नंबरला. आणि वनक्षेत्रामध्ये 2 नंबरला कोण आहे, तर रत्नागिरी आहे. हे काय करा लक्षात ठेवा. त्यानंतर वनांचं जे काही प्रमाण आहे ते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर जो काही लातूर जिल्हा आहे त्या लातूर जिल्ह्यामध्ये वनाचं जे काही प्रमाण आहे ते सगळ्यात कमी आहे. आणि लातूर नंतर सोलापूर, जालना यांचा काय लागतो, क्रमांक लागतो सगळ्यात कमीच्या बाबतीमध्ये. ही एक गोष्ट काय करा लक्षात ठेवा. आयोग याच्यावरतीही काय करेल आपल्याला प्रश्न विचारेल. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर सर्वाधिक खारफुटीची वनं बघायला गेली तर सर्वाधिक खारफुटीची जी काही वनं आहेत ती सर्वाधिक खारफुटीची वनं कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर जो काही रायगड जिल्हा आहे त्या रायगड जिल्ह्यामध्ये, रायगड नंतर ठाणे आणि त्यानंतर मुंबई उपनगर असा काय लागतो खारफुटीच्या वनांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रामध्ये जवळपास 324.29 चौरस किलोमीटर एवढी काय आहेत खारफुटीची वनं आहेत. ही एक महत्वाची गोष्ट काय करा लक्षात ठेवा.
त्यानंतर पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जो वारंवार चर्चेमध्ये होता की भारतामध्ये चित्ते आलेले बघा, की जी काही राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रश्न विचारला होता की 1951 साली भारतामधून कोणता जो काही प्राणी आहे तो काय झाला, नामशेष झाला, तर तो चित्ता नामशेष झालेला. आणि आपले बऱ्याच वर्षापासून प्रयत्न चाललेत की चित्त्याला काय करायचंय, भारतामध्ये आणायचंय. तर भारत सरकारने काय केलं की चित्ते जे काही आहेत ते भारतामध्ये आणलेले आहेत आणि याच्यावरती कन्फर्म 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यावरती बराच डेटा आहे, मात्र काही फॅक्च्युअल गोष्टी सांगतो की तेवढ्या फॅक्च्युअल गोष्टी काय करा, फक्त लक्षात ठेवा की ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्नाची उत्तरं काय करता येतील, देता येतील. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की चित्ता नामशेष झाल्यानंतर जवळपास 70 वर्षांनी चित्ता भारतामध्ये आणण्यात आणला. नरेंद्र मोदी यांचा 72वा वाढदिवस होता आणि त्या 72व्या दिवशी काय आणले, चित्त्याला भारतामध्ये आणण्यात आणलेले. आता पहिली महत्वाची गोष्ट काय की हा जो काही चित्ता आपण आणलेला आहे हा कोणत्या देशातून आणलाय, तर सगळ्यात म्हणजे काय तर आफ्रिकन देश जो काही आहे नामिबिया, त्या नामिबियामधून काय केले, चित्ताला भारतामध्ये आणलेले. खूप सारे चित्ते आणले. त्याच्यामध्ये काय महत्वाचं तर हे जे काही चित्ते आहेत ते चित्ते किती आहेत तर त्याच्यामध्ये 8 चित्ते आहेत आणि त्या 8 चित्त्यांमध्ये 5 मादी आणि 3 नरांचा काय आहे, समावेश आहे. बघा, महत्वाचे किती चित्ते आणले, 8 चित्ते आणले, त्याच्यामध्ये 5 मादी 3 नर आणि सगळ्यात महत्वाचं काय तर ते कुठून आणलेले आहेत, नामिबियामधून आणले. त्यानंतर हे जे काही चित्ते आहेत हे चित्ते कोणत्या उद्यानामध्ये सोडण्यात आले तर जे काही मध्य प्रदेश मधलं सोपूर जिल्ह्यातील जे काही कुनो पालघर राष्ट्रीय उद्यान आहे त्या कुनो पालपूर जे काही राष्ट्रीय उद्यान आहे त्या कुनो उद्यानामध्ये काय करण्यात आले, हे चित्ते सोडण्यात आलेले. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. आणि एका खंडामधून दुसऱ्या खंडामध्ये असे मांसाहारी प्राणी स्थलांतर करण्याची किंवा नेण्याची ही काय आहे, बहुधा जगातली पहिलीच वेळ आहे. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर हे जे काही चित्ते भारतातून नामिबियामधून भारतामध्ये आणण्यात आले त्यांना काय नाव देण्यात आले, त्या चित्त्यांना सद्भावनादूत असं नाव देण्यात आलं. त्यांना काय नाव देण्यात आलं, सद्भावनादूत नाव देण्यात आलं. आणि नामिबियाची जी काही राजधानी आहे विंडोक यामधून काय करण्यात आलं तर बोईंग विमान जे काही आहे त्या बोईंग विमानाने चित्ते भारतामध्ये आणण्यात आले. आणि ही जी काही चित्ते भारतामध्ये आणण्याची जी काही मोहीम आहे त्या मोहिमेचं नाव होतं ध्वजांकित मोहीम. हे काय करा, लक्षात ठेवा. याच्यावरतीही प्रश्न विचारला जाऊ शकतो. चित्त्यांना काय नाव दिलं तर सद्भावनादूत आणि ती जी काही चित्ते भारतामध्ये आणण्याची जी काही मोहीम आहे त्या मोहिमेला नाव दिलं तर ध्वजांकित मोहीम. त्यानंतर हे जे काही आहेत हे ग्वाल्हेर विमानतळावरती चित्ते उतरवण्यात आले. आणि जे काही ग्रासमॅन म्हणून प्रसिद्ध असणारे आहेत प्राध्यापक गजानन मुरतकर, ह्या गजानन मुरतकर यांनी काय केलंय तर जे काही चित्ते आहेत त्या चित्त्यांसाठी काय केलंय, भारतामध्ये अधिवास तयार केलेला आहे. आणि जी काही 4 वर्षाची मादी आहे त्या 4 वर्षाच्या मादीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय नाव दिलेलं आहे तर जे काही आशा आहे त्या आशा काय केलेलं आहे, त्यांनी नाव दिलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की चित्ते भारतामध्ये आणण्यासाठी इंडियन ऑइल जी काही कंपनी आहे ती इंडियन ऑइल आणि व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्यामध्ये काय झालाय, करार झालेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय की 1947 मध्ये जे काही महाराजा रामानुज प्रताप सिंग देव आहेत त्यांनी काय केली की भारतामध्ये असणाऱ्या 3 असे चित्त्यांची शिकार केली. आणि भारत सरकारने ऑफिशियली डिक्लेअर केलं की 1952 मध्ये की भारतामधून चित्ता काय झालाय, नामशेष झालेला आहे असं ऑफिशियल 1952 मध्ये घोषित केलं. आणि हाच प्रश्न आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ला काय केला होता, विचारला होता. वर्ल्ड लाईफ ऑफ ट्रस्ट ऑफ इंडिया बोर्डाचे सदस्य जे काही आहेत MK रणजित सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं होतं, एक समिती नेमली होती. आणि त्या समितीने काय केलं होतं की निरीक्षण केलं होतं आणि चित्ता जो काही आहे तो चित्ता भारतामध्ये कोणत्या ठिकाणी त्याला सोडता येईल याचा काय केलेला तर अहवाल काय केला होता, प्रसिद्ध केला. आणि सरते शेवटी जे काही कुनो राष्ट्रीय उद्यान आहे त्या कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये काय केलं, चित्त्यांना स्थलांतरित केलेलं आहे. आता हे जे काही चित्ता आहेत ह्या चित्त्यांचं संरक्षण करण्यासाठी एक कुत्रा तिथं नेमलेला आहे आणि त्या कुत्र्याचं नाव आहे इलू. बघा, हे एक महत्वाचं आहे. बघा, कुत्र्याचं नाव काय तर इलू नावाचा जो काही कुत्रा आहे तो इलू नावाचा कुत्रा काय करणार आहे तर हे जे काही 8 चित्ते आहेत त्या 8 चित्त्यांचं काय करणार आहे, संरक्षण करणार आहे. हे एक्झामसाठी काय आहे, महत्वाचं आहे. थोडंसं काय करा, लक्षात ठेवा. आणि चित्ता मित्र म्हणून रमेश सिंह सिकरवार जे काही आहेत, बघा रमेश सिंह सिकरवार जे काही आहेत ते रमेश सिंह सिकरवार हे जे काही आहेत ते काय करले, त्यांची नेमणूक चित्ता मित्र म्हणून केलेली आहे. ते तिथले स्थानिक रहिवासी आहेत. ही एक काय करा, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे.
हा जो काही इलू कुत्रा आहे हा जर्मन शेपर्ड जातीचा जो काही कुत्रा असतो त्या जर्मन शेपर्ड जातीचा कुत्रा आहे तो काय करणार आहे, चित्त्यांचं संरक्षण करणार आहे. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. इलू असेल किंवा रमेश सिंह सिकरवार असतील यांच्यावरतीही आयोग काय करू शकतो, तुम्हाला 100% प्रश्न विचारू शकतो. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाची न्यूज आहे की स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आणि त्याच वेळेस भारतामध्ये काय झालेली आहेत, तर 75 रामसर स्थळ पूर्ण झालेली आहेत. सध्या भारतामध्ये एकूण किती 75 रामसर स्थळ आहेत. आणि जर आशियाचा जर विचार केला तर आशियाचा विचार करत असताना सर्वाधिक जर रामसर स्थळ कोणत्या देशामध्ये असतील तर तो आहे भारत. आशिया खंडाचा विचार करत असताना आणि भारतामध्ये तमिळनाडू जे काही राज्य आहे त्या तमिळनाडू राज्यामध्ये एकूण 14 रामसर स्थळ आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये आहेत 10 आणि महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण रामसर स्थळ आहेत 3. त्यातलं पहिलं महाराष्ट्रामधलं रामसर स्थळ आहे नांदूर मधमेश्वर. त्यानंतर दुसरं आहे लोणार सरोवर बुलढाणा आणि तिसरं जे काही आहे ठाण्याची जी काही खाडी आहे ज्याला आपण फ्लेमिंगो खाडी म्हणून पण ओळखतो, तर ही जी काही फ्लेमिंगो खाडी आहे ठाण्यामध्ये असणारी, तर त्या ठाण्याच्या खाडीला काय केलेलं आहे, तर तिसरं रामसर स्थळ महाराष्ट्रातलं म्हणून काय केलंय, दर्जा दिलेला आहे. वारंवार प्रश्न विचारलेत आयोगाने याच्यावरती की नांदूर मधमेश्वर कुठं आहे, त्यानंतर जे काही बुलढाणा लोणार सरोवर कुठं आहे, उल्कापातापासून तयार झालेलं सरोवर लोणार सरोवर आहे. त्यानंतर नांदूर मधमेश्वर गोदावरी आणि कांदवा नदी यांच्या संगमावरती आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर जे काही महाराष्ट्राचं भरतपूर असं काय केलं जातं, नांदूर मधमेश्वरला ओळखलं जातं. कारण महत्वाचं काय की त्या ठिकाणी पक्षी अभयारण्य, हे सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या भूगोलाच्या पुस्तकामधून काय करा तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर जो काही रामसार करार आहे हा रामसार करार कधी झाला, 1971 ला झालेला आहे. इराण मधलं जे काही रामसार ठिकाण आहे त्या ठिकाणी हा रामसार करार झाला होता. त्याची अंमलबजावणी जी काही आहे ती 1975 झाली आणि भारताने 1 फेब्रुवारी 1982 ला हा करार काय केलाय, स्वीकारलाय. पाणथळ दिवस म्हणून 2 फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे हा 2 फेब्रुवारी दिवस काय केला जातो, साजरा केला जातो. ही एक गोष्ट काय करा लक्षात ठेवा, एक्झाम साठी हेही काय आहे, महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं आहे मोहरीचं जे काही संकरित वाण आहे त्या मोहरीच्या संकरित वाणाला काय केलेलं आहे, तर मंजुरी देण्यात आलेली आहे. अशा प्रश्न शक्यतो विचारत नाहीयेत, पण जर विचारला चुकून कधी आपल्याला राज्यसेवा मेन्सला वगैरे, तर त्या बाबतीमध्ये हे लक्षात ठेवा, जे काही मोहरीचं एक संकरित वाण आहे त्याला काय करण्यात आली, मंजुरी देण्यात आली आहे आणि त्याचं नाव काय आहे, धारा मस्टर्ड हायब्रिड 11. हे काय आहे, तर मोहरीचे जे काही संकरित वाण आहे त्याचं नाव आहे धारा. हे काय करा थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर 13 हत्ती राखीव प्रकल्प. आता बघा हे हत्ती राखीव प्रकल्प खूप सारे आहेत, शक्यतो याच्यावरती प्रश्न विचारणार नाही, पण जर कधी जोड्या लावायला प्रश्न जर आलाच तर त्याच्यासाठी हे काय करा लक्षात ठेवा, राज्यसेवेसाठी शक्यतो कंबाईनला तर विचारणारच नाही, मात्र राज्यसेवेमध्ये असे प्रश्न काय केले जातात, विचारले जातात. 13 हत्ती राखीव क्षेत्र जे काही आहे हे 13 हत्ती राखीव क्षेत्र कुठं आहे, तर उत्तर प्रदेश मधलं आहे. आणि हे जे काही उत्तर प्रदेश मधलं आहे ते उत्तर प्रदेशमध्ये दुधवा जे काही राष्ट्रीय उद्यान आहे त्या दुधवा राष्ट्रीय उद्यानामध्ये हे 13 हत्ती राखीव क्षेत्र करण्यात आले आणि उत्तर प्रदेश मधलं हे दुसरं राखीव क्षेत्र ठरलेलं आहे. जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये 33 हत्तींसाठी काय आहेत, अभयारण्य राखीव आहेत आणि सगळ्यात जास्त अभयारण्य जर कोणत्या राज्यामध्ये हत्तीसाठी राखीव असतील तर ते आहे तमिळनाडू, आसाम, केरळ ही राज्य इथं काय आपल्याला बघायला मिळतात. तर 13 हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये, तर ते आहे उत्तर प्रदेशमध्ये. एवढंच एक काय करा लक्षात ठेवा. दुधवा ही कुठं आहे, तर दुधवा ही आहे उत्तर प्रदेशमध्ये. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर 2 समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग दिला. बघा ही जी काही ब्ल्यू फ्लॅग संकल्पना आहे खूप वर्षापासून करंटच्या पुस्तकांमध्ये आहे, पण अजून काही या ब्ल्यू फ्लॅग वरती कधी प्रश्न विचारला नाही. महाराष्ट्रातलं एक होतं बघा भोगवे बीच सिंधुदुर्ग मधलं, त्याच्यावर त्यालाही ब्ल्यू फ्लॅग मिळाला होता. त्यावेळेस असं वाटलं होतं की प्रश्न विचारतील, पण विचारलेला नाहीये. पण इथं फक्त काय करा की लक्षात ठेवा की 2 जे काही आहेत समुद्र किनारे त्यांना काय करण्यात आलाय, ब्ल्यू फ्लॅग देण्यात आलाय. पहिल्यांदा लक्षात ठेवा की ब्ल्यू फ्लॅग संकल्पना काय, तर जे स्वच्छ समुद्र किनारे असतात त्यांना ब्ल्यू फ्लॅग असा काय केला जातो, दर्जा दिला जातो. तो दर्जा 1 वर्षासाठी असतो. तर भारतातले 2 जे काही आहेत त्या 2 ह्यांना काय केलंय, ब्ल्यू फ्लॅगचा दर्जा दिलेला आहे. त्याच्यामध्ये बघा मिनिकॉय जे काही आहेत लक्षद्वीप मधलं मिनिकॉय थंडी आणि कदमत ही जी काही 2 बेट आहेत, ही मिनिकॉय आणि कदमत ह्या 2 जे काही समुद्र किनारी आहेत त्यांना काय करण्यात आलंय, ब्ल्यू फ्लॅग देण्यात आलेला आहे. आणि भारतामध्ये आता एकूण 12 ब्ल्यू फ्लॅग काय झाले, समुद्र किनारे झालेले आहेत.
बघा कोणती संस्था हा ब्ल्यू फ्लॅग दर्जा देते, तर फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन ही डेन्मार्क मधली संस्था आहे. ती 1985 पासून काय करत असते, दर्जा देत असते. सर्वाधिक जर ब्ल्यू फ्लॅग बघायला गेले तर ते स्पेन या देशामध्ये आहे ब्ल्यू फ्लॅग समुद्रकिनारे, आणि त्यानंतर आहे ग्रीस या देशाचा नंबर लागतो. हे काय करा थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे पंतप्रधान किसान संमेलन 2022. बघा बेसिक प्रश्न काय विचारतील याच्यावरती की पंतप्रधान किसान संमेलन 2022 झालं कुठं, तर पंतप्रधान किसान संमेलन जे काही आहे ते 2022 झालं नवी दिल्लीत, आणि नवी दिल्लीमध्ये भारतीय कृषी संशोधन संस्था जी काही आहे त्या भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये पंतप्रधान किसान संमेलन 2022 झालं. आजकाल बघा एक ट्रेंड आलाय की कोणत्या याचं उद्घाटन कुणी केलं असा प्रश्न आयोग आपल्याला करंट मध्ये विचारतंय, बरोबर. निर्मला सीतारामन असतील, त्यानंतर जे काही नितीनजी गडकरी असतील, त्यांच्यावरती तो 2 प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलेले आहेत. मग असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की पंतप्रधान किसान संमेलन 2022 जे काही आहे त्याचं उद्घाटन कोणी केलं, तर जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी काय केलं, त्याचं उद्घाटन केलेलं आहे. त्यानंतर खतावरील एक ई मासिक आहे ज्याचं नाव आहे इंडिया इज, याचं काय केलंय, उद्घाटन केलंय. इंडिया इज हे काय करा लक्षात ठेवा की जे खतावरचं काय आहे ई मासिक आहे, प्रश्न त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो. त्यानंतर महत्वाचं काय की पंतप्रधानांनी काय केलेलं आहे की प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचंही उद्घाटन केलंय, आणि त्याच्या अंतर्गत काय केलं जाणार आहे, तर जी काही किरकोळ खतांची दुकानं आहेत त्यांचं रूपांतर काय केलं जाणार आहे, प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रामध्ये काय केलं जाणार आहे, त्यांचं कन्वर्ट त्यांना केलं जाणार आहे. त्यानंतर लाईफ मिशनची सुरुवात. बघा ह्या लाईफ मिशन वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे जे काही लाईफ मिशन आहे हे लाईफ मिशन सुरू कुणी केलंय, तर हे जे काही लाईफ मिशन आहे ते लाईफ मिशन सुरू केलेलं आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्राचे जे काही सरचिटणीस आहेत अँटोनियो गुटेरेस यांनी सुरू केलंय. बघा महत्वाचं आहे लाईफ मिशन कुणी सुरू केलं, नरेंद्र मोदी, आणि त्यानंतर संयुक्त राष्ट्राचे जे काही सरचिटणीस आहेत गुटेरेस यांनी सुरू केलेलं आहे. सुरू कुठं केलंय ते, तर गुजरात केवाडिया या ठिकाणी काय केलंय, सुरू केलेलं आहे. आणि याचा उद्देश काय आहे, तर नैसर्गिक संकटापासून पृथ्वीचा बचाव करण्यासाठी. बघा याचा उद्देश काय आहे, तर जे काही नैसर्गिक संकट आहेत त्या नैसर्गिक संकटापासून काय करायचं आहे, पृथ्वीचा बचाव करायचा आहे, याच्यासाठी लाईफ मिशन सुरू केलेलं आहे. आणि याच्यामध्ये मोदींनी 3 संकल्पनांचा काय केलं, संदेश दिला. याला आपण RRR ही म्हणू शकतो, रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. बघा पहिला R म्हणजे रिड्यूस, कमी वापर करा, दुसरा R म्हणजे रियूज, फेर वापर करा, आणि तिसरा म्हणजे रिसायकल, फेर प्रक्रिया करा, असा संदेश नरेंद्र मोदी यांनी काय केला याच्यातून दिलाय. आता मिशन लाईफ म्हणजे काय, तर लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. आणि ही जी काही नरेंद्र मोदींनी ग्लासगोची जी काही हवामान परिषद झाली 2026 त्याच्यामध्ये मिशन लाईफची काय केली होती, घोषणा केली होती. आणि मिशन लाईफची घोषणा करणारा हा भारत काय आहे, जगामधला पहिलाच काय आहे देश आहे. ही एक गोष्ट एक काय करा लक्षात ठेवा, एक्झामसाठी हे महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं बघा महत्वाचं काय की पहिला शुद्ध ग्रीन हायड्रोजन प्रकल्प. हे जे काही ग्रीन हायड्रोजन प्रकल्प वगैरे आहेत हे खूप सारे आहेत बघा, तर याच्यावरती कदाचित एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा जो काही पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आहे, हा ग्रीन हायड्रोजन प्रकल्प इंडियन ऑइल लिमिटेडने सुरू केलाय. कोणी सुरू केलाय, इंडियन ऑइल लिमिटेड जे काही आहे त्या इंडियन ऑइल लिमिटेडने हा काय केलाय, सुरू केलेला आहे. आणि हा भारतामधला काय आहे, पहिलाच प्रकल्प आहे. जे काही आसामचं जोरहाट पंप आहे त्या जोरहाट पंपावरती हा काय केलाय, प्रकल्प सुरू केलेला आहे. ओनियन एक्सचेंज मेम्ब्रेन हा तंत्रज्ञानाचा हा काय करण्यात आलेला आहे, इथं वापर करण्यात आलेला आहे. हे काय करा लक्षात ठेवा, करंटच्या पुस्तकामधून बघून घ्या की जे काही ग्रे हायड्रोजन म्हणजे काय, ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय, त्या सगळ्या गोष्टी एकदा काय करा फक्त बघून घ्या, एक्झामसाठी काय आहे महत्वाचं आहे. एकदा तरी सांगतो, तर जे काही ग्रे हायड्रोजन आहे म्हणजे राखाडी हायड्रोजन आहे, त्याच्यामध्ये हायड्रोकार्बन्स पासून काय होते, वायू निर्मिती होते. ग्रीन हायड्रोजन मध्ये काय होतं, तर विद्युत अपघटन म्हणजे विद्युत विघटन म्हणजे इलेक्ट्रोलायसिस प्रक्रियापासून काय होतं, तर हायड्रोजन निर्मिती होती. आणि निळ्या हायड्रोजन मध्ये काय, तर जीवाश्म इंधनापासून निर्मिती होती. ही एक गोष्ट काय करा ऍज अ फॉर्मॅलिटी म्हणून लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे हायड्रोजन फ्युएल सेल कार. बघा हायड्रोजन फ्युएल सेल कार जी काही आहे ही भारतातली पहिलीच हायड्रोजन कार आहे. आणि याचं जे काही हायड्रोजन कारचं उद्घाटन जे काही आहे ते नितीन गडकरी यांनी केलेलं आहे. आणि टोयोटाचा जो काही प्रोजेक्ट पायलट आहे त्या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत काय करण्यात आले, याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे.
आणि ही जी काही हायड्रोजन फ्युएल सेल कार आहे याचं नाव काय करण्यात आलंय, मिराई असं नाव ठेवण्यात आलंय. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रश्न विचारतील की हायड्रोजन कारचं उद्घाटन कोणी केलं, गडकरींनी केलं, कोणत्या कंपनीची आहे, टोयोटाची आहे आणि तिचं नाव काय आहे, तर तिचं नाव आहे मिराई. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर उत्सर्जनाच्या स्वरूपामध्ये ती केवळ काय करते तर पाणी जे काही आहे ते पाणीच काय करत असते, बाहेर टाकत असते. आणि 2070 पर्यंत भारताचं टार्गेट आहे की नेट झिरो कार्बन उत्सर्जन काय करायचं आपल्याला प्राप्त करायचं आहे. त्यानंतर UNCCDची जी काही 15वी बैठक आहे ती 15वी बैठक कुठं झाली तर अबिदजान. बघा हे महत्वाचं आहे, एक्झामसाठी हे महत्वाचं आहे. UNCCDची 15वी जी काही बैठक आहे ही 15वी बैठक कुठं झालेली आहे, अबिदजान आयव्हरी कोस्ट या ठिकाणी झालेली आहे. तर संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण विरोधी करार याच्यासाठी काय असते, ही परिषद असते. आणि थीम काय होती या वर्षीची तर जमीन जीवन वारसा टंचाईपासून समृद्धीकडे, ही एक काय होती थीम होती. लक्षात ठेवा, थीम विचारली तर काय केली जाऊ शकते, विचारली जाऊ शकते. 14वी जी काही परिषद आहे ती 14वी परिषद 2019 ला काय झाली होती, भारतामध्ये झाली होती. आणि पहिली परिषद 1997 ला रोम इटली या ठिकाणी काय होती, झालेली होती. त्यानंतर बघा ही जी काही अंमलबजावणी आहे या कराराची 1996 ला झालेली आहे. सचिवालय द्यायचं जे काही आहे ते बॉन जर्मनीला आहे. आणि 2006 चे काही वर्ष आहे ते 2006 वर्ष आंतरराष्ट्रीय वाळवंट आणि वाळवंटीकरण विरोधी वर्ष म्हणून काय केलं जातं, घोषित केलेलं आहे. ते काय करा लक्षात ठेवा. एकच प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो की 15वी जी काही UNCCDची जी काही बैठक आहे ती कुठं झाली तर अबिदजान आयव्हरी कोस्ट या ठिकाणी काय झाली, ही बैठक झाली. ही एक गोष्ट काय करा फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 3 अभयारण्य नवीन घोषित करण्यात आलेली आहेत. तर ती अभयारण्य कोणती आहेत बघा तर मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्र जे काही आहे ते जळगाव, त्यानंतर कोलामार्ग वन क्षेत्र गडचिरोली आणि लोणार सरोवर बुलढाणा. हे जे काही 3 आहेत हे 3 काय करण्यात आलेत तर नवीन अभयारण्य काय करण्यात आलेत, घोषित करण्यात आलेले आहेत. हे काय करा लक्षात ठेवा. सोबतच 10 धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास पण काय केलेत, घोषित करण्यात आलेले आहेत. आणि 10 असे करणारे धोकाग्रस्त अधिवास घोषित करणारं महाराष्ट्र काय ठरलंय तर देशातलं पहिलंच राज्य ठरलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही एकदा काय करा की पॉज करून हे जे काही अभयारण्य आहेत ते अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते एकदा काय करा लक्षात ठेवा. कारण आयोग आपल्याला त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारतं की कोणतं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. मयुरेश्वर सुपे जे काही आहे ते पुण्यामध्ये, बोर नवीन बोर वर्ध्यामध्ये, त्यानंतर नरनाळा अकोला, लोणार बुलढाणा, गुगाबल अमरावती, एडशी रामलिंग घाट उस्मानाबाद, नायगाव मयुरेश्वर जे काही आहे ते बीड आणि देऊळगाव रेहुरी जे काही आहे ते नगर. हे एकदा काय करा की भूगोलाच्याही पुस्तकामधून बघा आणि इथंही व्हिडिओ पास करून काय करा ते व्यवस्थित बघून ठेवा. त्यानंतर जे काही राज्यामध्ये राखीव संवर्धन क्षेत्र आहे त्यांची संख्या किती झालेली आता 52 झालेली आहे. तर कोणतं राखीव संवर्धन क्षेत्र आहे ते काय करा एकदा तर भूगोलाच्या पुस्तकामधून जे काही जिल्हा आहे तो जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये असणारं राखीव संवर्धन क्षेत्र जे काही आहे ते काय करा एकदा फक्त बघून ठेवा. या ठिकाणी जे काही आले दिलेले आहेत हे एकदा काय करा फक्त बघा, पॉज करून व्हिडिओ काय करून ठेवा ते बघून ठेवा. त्यानंतर पुढचं आहे जागतिक हवामान बदल परिषद. हे महत्वाचं आहे बघा. जागतिक हवामान बदल परिषद जी काही आहे 2022 ची, तर महत्वाची गोष्ट काय तर ही कोणत्या देशामध्ये झाली, इजिप्त देशामध्ये झाली. जागतिक हवामान बदल परिषद 2022 27वी होती, इजिप्तमध्ये झाली. आणि इजिप्त मधल्या कोणत्या शहरामध्ये झाली, शर्म अल शेख या इजिप्तच्या शहरामध्ये झाली. आणि अध्यक्ष कोण होते तर इजिप्तचे परराष्ट्र व्यवहार मंत्री समेह शिकोरी जे काही आहेत ते काय होते, त्याचे अध्यक्ष होते. आणि भारताचा जो काही नेतृत्व आहे त्या भारताचं नेतृत्व कोणी केलेलं तर भूपेंद्र यादव जे काही आहेत त्या COP27 मध्ये त्यांनी भारताचं नेतृत्व केलं. प्रश्न हाच विचारला जाईल की जागतिक हवामान बदल शिखर परिषद 2022 कोणत्या देशामध्ये झाली तर शर्म अल शेख हे जे काही आहे ठिकाण त्या ठिकाणी झाली, इजिप्त देशामध्ये. आणि भारताचं नेतृत्व कोणी केलंय तर भूपेंद्र यादव जे काही आहेत त्यांनी भारताचं नेतृत्व केलंय. हे काय करा लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि त्यानंतर 2021 ची झालेली ग्लासगो आणि 2023 ची बैठक होणार आहे दुबई या ठिकाणी. त्यानंतर पुढचं आहे बघा तर आंतरराष्ट्रीय दुष्काळ प्रतिरोधक युती. बघा आंतरराष्ट्रीय दुष्काळ प्रतिरोधक जी काही युती आहे ती कोणत्या 2 देशांमध्ये झालेली आहे तर स्पेन आणि सेनेगल हे जे काही 2 देश आहेत, कोणते स्पेन आणि सेनेगल या 2 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय दुष्काळ प्रतिरोधक युती झालेली आहे. प्रश्न विचारतील आपल्याला आंतरराष्ट्रीय दुष्काळ प्रतिरोधक युती कोणामध्ये झाली तर स्पेन आणि सेनेगल यांच्यामध्ये झाली.
त्यानंतर हवामानासाठी खारफुटी युती, बघा हवामानासाठी खारफुटी युती कोणी केलेली आहे, तर संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया या देशांनी हवामानासाठी खारफुटी युती हे केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान वगैरे हे जे काही देश आहेत त्यांनी काय केलेलं आहे, सहभाग नोंदवलेला आहे. त्यानंतर लीड आयटी शिखर परिषद, बघा लीड आयटी शिखर परिषद कोणामध्ये झाली, तर भारत आणि स्वीडन या दोन देशांमध्ये लीड आयटी शिखर परिषद झालेली आहे. जे काही औद्योगिक क्षेत्र आहे त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जे काही कार्बन उत्सर्जन आहे त्या कार्बन उत्सर्जन काय करायचं, कमी करायचं, याच्यासाठी लीड शिखर परिषद भारत आणि स्वीडन मध्ये झाली. ही गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. लीड आयटीचा फुल फॉर्म काय, लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्झिशन. हे काय करा थोडंसं लक्षात ठेवा, लीड आयटी शिखर परिषद भारत आणि स्वीडन यांच्यामध्ये. त्यानंतर ग्लोबल शील्ड उपक्रम. आता ग्लोबल शील्ड उपक्रम काय आहे, तर ज्या देशांचं उत्पन्न काय आहे, कमी आहे, किंवा जे काही असुरक्षित देशांना हवामान आपत्तीचा प्रसंगाचा सामना करण्यासाठी जी काही जर्मनी आहे त्या जर्मनीने काय केलेलं आहे, तर ग्लोबल शील्ड उपक्रम काय केलाय, सुरू केलेला आहे. प्रश्न विचारलेला आपल्याला, ग्लोबल शील्ड उपक्रम कोणत्या देशाने सुरू केलाय, तर जर्मनीने सुरू केलेला आहे. कमी उत्पन्न असलेल्या असुरक्षित देशांना हवामान आपत्तीच्या प्रसंगी काय करण्यासाठी, मदत करण्यासाठी. त्यानंतर पुढचं आहे लॉस अँड डॅमेज निधी. आता बघा हा जो काही लॉस अँड डॅमेज निधी आहे हा COP27 मधले जे काही सगळे देश आहेत त्या सगळ्या देशांनी काय केलाय, लॉस अँड डॅमेज निधी काय केलाय, उभारण्याचं सहमती दर्शवलेली आहे. हवामान बदलामुळे जे काही नुकसान झालेलं आहे अशा विकसनशील देशांना काय मिळणार आहे, नुकसान भरपाई ह्या लॉस अँड डॅमेज निधीमधून मिळणार आहे. हे काय करा लक्षात ठेवा. त्यानंतर सिटीजची शिखर परिषद, बघा ही जी काही सिटीज संस्था आहे ह्या सिटीजची शिखर परिषद कुठं झालेली आहे, तर जे काही पनामा आहे त्या पनामामध्ये झालेली आहे. 19वी बैठक होती. यापूर्वीची जी काही बैठक आहे ती जिनिव्हाला झालेली, पहिली बैठक बर्न स्वित्झर्लंडला झालेली. आणि जे काही भारत आहे त्या भारत देशामध्ये 1981 ला नवी दिल्लीला तिसरी बैठक पार पडलेली. प्रश्न विचारतील की सिटीज जी काही आहे त्या सिटीजची बैठक कुठं पार पडली, तर ती बैठक पार पडलेली आहे पनामा या ठिकाणी. आता याच्यामध्ये महत्वाचं काय, तर नॉर्थ इंडिया रोजवूड सिस्टम ही एक जी काही लाकडाची जात आहे त्याच्यावरती पण भारताने काय केलंय, त्याचं संरक्षण करण्याची मागणी घातलेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय की ऑपरेशन टर्ट शील्ड सुरू करण्यात आले. ऑपरेशन टर्ट शील्ड. आता ऑपरेशन टर्ट शील्ड काय, तर जे काही कासव आहेत गोड्या पाण्यातील त्या गोड्या पाण्यातील कासवांचे शिकार आणि अवैध व्यापार नष्ट करण्यासाठी जे काही ऑपरेशन टर्ट शील्ड आहे ते वन्यजीव गुन्हा नियंत्रण ब्युरोने काय केले, सुरू केलेले. हे काय करा थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर सिटीज करार किंवा साइट्स करार काय आहे बघा, तर जे काही 3 मार्च 1973 ला करण्यात आला होता त्याला वॉशिंग्टन करार या नावाने काय केलं जातं, ओळखलं जातं. आणि याचं जे काही प्राथमिक उद्दिष्ट आहे ते प्राथमिक उद्दिष्ट काय आहे, तर जे काही वन्यजीव असतील किंवा वनस्पती असतील किंवा प्राणी असतील यांची चोरटी शिकार रोखणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची जी काही तस्कर आहे ती तस्कर काय करणे, रोखणे. त्यानंतर पुढचं आहे संयुक्त राष्ट्र जैवविविधता परिषद 2022. महत्वाचे बघा, संयुक्त राष्ट्र जैवविविधता परिषद 2022. प्रश्न काय विचारतील की संयुक्त राष्ट्र जैवविविधता परिषद 2022 कुठं झाली, तर मॅटेरियल कॅनडा जे काही ठिकाण आहे त्या मॅटेरियल कॅनडा या ठिकाणी ही परिषद झाली. आवृत्ती कितवी होती, 15वी होती. आणि भारतासह 196 देश त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. मात्र याचं जे काही अध्यक्षस्थान आहे ते कोणाकडे होतं, चीनकडे होतं. कॅनडा मटेरियल या ठिकाणी झाली असली तरी ती बैठक चीनमध्ये होणार होती, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ती कुठे झाली आहे, कॅनडामध्ये झालेली आहे. संयुक्त राष्ट्राची जैवविविधता परिषद मॅटेरियल कॅनडाला झाली. अध्यक्षपद कोणाकडे होते, चीनकडे होतं. आता या परिषदेचा जो काही पहिला भाग आहे तो पहिला भाग कुठं, कुनिमिंग चीन या ठिकाणी पार पडला होता. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय की जैवविविधता करार जो काही आहे तो या ठिकाणी काय करण्यात आला होता, हा कार्यक्रम आहे. हा जो काही करार आहे जैवविविधता करार 1992चा आहे आणि याची अंमलबजावणी 1993 ला झालेली आहे. एकूण 196 देश आहेत आणि याचं जे काही सचिवालय आहे ते सचिवालय आहे मॅटेरियल कॅनडा या ठिकाणी काय आहे त्याचं सचिवालय आहे. ही एक गोष्ट काय करा लक्षात ठेवा. त्यानंतर जीआय टॅग, तुम्ही कोणतंही मासिक किंवा कोणतंही इयरबुक जर काढून बघितलं तर हे जीआय टॅग प्रत्येक आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. पण आजपर्यंत काय कधी आपल्याला प्रीला आयोगाने जीआय टॅग वरती प्रश्न विचारलेला नाहीये. मात्र तरीही एक लक्षात ठेवा की भारतामध्ये सद्यस्थितीला जर बघायला गेलं तर 432 जीआय टॅग उत्पन्न आहेत आणि कर्नाटक आणि तमिळनाडू हे कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये सर्वाधिक जास्त जीआय टॅग असलेली काय आहेत, उत्पादन आहेत. जीआय टॅग वरती शक्यतो प्रश्न विचारला जात नाही. महाराष्ट्रामध्ये जीआय टॅग असणारी एकूण 31 उत्पादनं आपल्याला काय होतात, पाहायला मिळतात.
त्यानंतर पुढचे सिंगल यूज प्लॅस्टिक वरती बंदी घालण्यात आलेली आहे. बघा सिंगल यूज प्लॅस्टिक किती आहे तर 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक वरती काय करण्यात आली आहे, बंदी घालण्यात आलेली आहे. किती मायक्रॉन तर 75 मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक वरती काय करण्यात आली आहे, बंदी घालण्यात आलेली आहे. त्यानंतर मावलुंग गुहा. आता ही जी काही मावलुंग गुहा आहे ही कोणत्या राज्यामध्ये आहे तर मेघालयच्या राज्यामध्ये आहे. आणि याचं महत्वाचं काय तर हिचा जो काही समावेश आहे तो IUGNच्या भूवैज्ञानिक वारसा स्थळांमध्ये काय करण्यात आलं, याचा समावेश करण्यात आलेला आहे. 7.2 किलोमीटर लांबीची काय आहे ही गुहा आहे. प्रश्न एकच विचारतील याच्यावरती की मावलुंग गुहा कोणत्या राज्यामध्ये आहे तर ती आहे मेघालयच्या राज्यामध्ये. त्यानंतर सडपातळ लोरिस अभयारण्य. आता बघा सडपातळ लोरिस अभयारण्य जे काही आहे हे सडपातळ लोरिस अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे तर तमिळनाडू राज्यामध्ये. बघा सडपातळ लोरिस अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये तमिळनाडू राज्यामध्ये आहे. आणि यांना काय केलं जातं तर माकडांचे पूर्वज मानलं जातं. तुम्ही एकदा गुगल सर्च करून काय करा की यांचे फोटो बघून घ्या. आपल्याला प्रश्न विचारतील तेच की सडपातळ लोरिस अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये तर तमिळनाडू राज्यामध्ये कुरूर आणि दंडेगुल जिल्ह्यामध्ये आपल्याला काय केलं बघायला मिळतं ते अभयारण्य पाहायला मिळतं. त्यानंतर नॅनो लिक्विड युरिया प्रकल्प. बघा नॅनो लिक्विड युरिया प्रकल्प हा जो काही नॅनो लिक्विड युरिया प्रकल्प आहे हा नॅनो लिक्विड युरिया प्रकल्प जगामधला पहिलाच नॅनो लिक्विड युरिया प्रकल्प आहे. आणि गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील कलोल या ठिकाणी काय केलेलं आहे तर नरेंद्र मोदींनी याचं उद्घाटन केलेलं आहे. प्रश्न विचारतील की नॅनो लिक्विड युरिया प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर गुजरात राज्यामध्ये आहे. गांधीनगर जिल्ह्यामध्ये कलोल या ठिकाणी हा प्रकल्प आहे आणि हा जगामधला पहिलाच प्रकल्प आहे. त्यानंतर हरियाली महोत्सव जो काही आहे हा हरियाली महोत्सव कुठं साजरा करण्यात आला तर तालकटोरा स्टेडियम जे काही आहे त्या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी हरियाली महोत्सव काय करण्यात आला साजरा करण्यात आला. त्यानंतर पुढचा एक महत्वाचा प्रश्न याच्यावरती आहे बघा की फुलपाखरांवरती प्रश्न आहे. तर हे जे काही आहे फुलपाखरू हे सिक्कीम जे काही राज्य आहे त्या सिक्कीम राज्यानं एक जे काही फुलपाखरू आहे त्याला राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे. तर याच्यातच नाव आहे ब्ल्यू डूक आणि त्याला काय म्हटलं जातं बसरोना दुर्गा असं काय त्याचं स्थानिक भाषेमधलं नाव आहे. त्याला काय केलंय तर सिक्कीम राज्याने काय केलंय राज्य फुलपाखरूचा दर्जा दिलेला आहे. सिक्कीमचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे तर ब्ल्यू डूक हे आहे. विविध राज्यांमध्ये जर बघायला गेलं तर महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की ज्याने काय केले फुलपाखराला राज्य फुलपाखरूचा काय केला होता दर्जा दिला होता. ब्ल्यू मॉर्मॉन महाराष्ट्राचं आहे. तमिळ यवमन तमिळनाडूचं, सदर्न बर्डविंग कर्नाटक, केसरीय हिंद जे काही आहे ते अरुणाचल प्रदेश, कॉमन पिकॉक उत्तराखंड आणि मलबार बॅडेड पिकॉक जे काही आहे ते केरळचं आहे. तर इथं ब्ल्यू ब्यूक जे काही आहे सिक्कीमचं राज्य फुलपाखरू ते काय करा थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात जगामधलं जे काही मोठं सफारी पार्क आहे ते जगामधलं सगळ्यात मोठं सफारी पार्क जे काही आहे ते हरियाणा सरकार काय करणार आहे अरवली पर्वत रांगेमध्ये उभं करणार आहे. त्यानंतर पुढचे बघा वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्ड. बघा वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्ड हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्ड जे काही आहे त्या भारतामधल्या कोणत्या सिटीला वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्ड मिळालेला आहे तर हैदराबाद तेलंगणामधलं जे काही हैदराबाद शहर आहे त्या हैदराबाद शहराला काय मिळालेलं आहे वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्ड मिळालेला आहे. आणि कोरियामधली जी काही संस्था आहे दक्षिण कोरियामधली त्या संस्थेने काय केलेला आहे हा अवॉर्ड दिलेला आहे. आणि याच्यामध्ये महत्वाचं काय की दक्षिण कोरियाच्या जेजू येथे एक समारंभ आयोजित करण्यात आला होता तर त्या ठिकाणी हा दर्जा देण्यात आलाय. प्रश्न एवढाच विचारतील की वर्ल्ड ग्रीन सिटी अवॉर्ड कोणत्या शहराला मिळालाय तर तो मिळालेला आहे हैदराबाद शहराला. त्यानंतर एकशिंगी जे काही आहे एकशिंगी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे काही आहे त्या ठिकाणी एकशिंगी गेंड्यांचं निवासस्थान म्हणून काय करण्यात आले घोषित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे डुगॉंग जो काही आहे हा डुगॉंग हा तमिळनाडूच्या किनाऱ्याजवळ पाल्क या ठिकाणी काय केलंय तर उद्यान उभारलेलं आहे. डुडॉंग संवर्धन राखीव उद्यान किंवा राखीव क्षेत्र जे काही आहे ते कुठं उभारण्यात आलेलं आहे तर तमिळनाडू या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. हे काय करा लक्षात ठेवा. प्रश्न विचारतील की डुडॉंग संवर्धन केंद्र कुठं आहे तर डुडॉंग संवर्धन केंद्र आहे तमिळनाडूला. इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी. त्यानंतर पुढचं आहे पहिले कांदळवन उद्यान. आता हे जे काही भारतामधलं पहिलं कांदळवन उद्यान आहे हे सिंगापूरच्या धर्तीवरती बोरवलीमध्ये गोराई खाडीजवळ काय केलं जाणार आहे भारतातलं पहिलं कांदळवन उद्यान काय केलं जाणार आहे उभारलं जाणार आहे. हे काय करा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे
फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्र. बघा, फुलपाखरू संवर्धन राखीव क्षेत्र महाराष्ट्रामध्ये कुठं करण्यात आले, तर सातारा शहराजवळ जे काही महादरे गाव आहे त्या महादरे गावामध्ये फुलपाखरू राखीव संवर्धन क्षेत्र काय करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा, एक्झाम साठी महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं आहे बघा, सर्वाधिक वयाचा वाघ. हा प्रश्न आपल्याला आयोगाने विचारला होता. आता मागे एक प्रश्न विचारला होता की एक वाघिणीचा मृत्यू झाला तर तिचं वय 16 होतं, 17 होतं का 15 होतं, हे काय केलं होतं आयोगाने प्रश्न विचारला होता. तर बघा, सर्वाधिक वयाचा जो काही वाघ आहे त्या सर्वाधिक वयाच्या वाघाचं काय झालेलं आहे, निधन झालेले आणि त्याचं नाव काय होतं, राजा असं नाव होतं. बघा, सर्वाधिक वयाचा वाघ जो काही आहे त्याचं नाव होतं राजा. आणि बंगालमधलं जे काही जलपातळ आहे त्या ठिकाणी त्या सेंटरमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यूच्या वेळी त्याचं जे काही वय आहे ते होतं 25 वर्ष 10 महिने आणि 18 दिवस. प्रश्न विचारलेत बघा आयोगाने की हत्तीचं वय किती, वाघाचं वय किती, असे प्रश्न विचारलेले आहेत. त्या अनुषंगाने हे लक्षात ठेवा की जो काही राजा वाघ आहे तो सर्वाधिक वयाचा होता आणि त्याचं निधन झालेलं आहे, तर त्याचं वय होतं 25 वर्ष 10 महिने. हे काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं महत्वाचे ग्रीन सी टर्टल. आता हा जो काही ग्रीन सी टर्टल आहे हा सिंधुदुर्ग मध्ये देवबाग तारकर्ली या ठिकाणी जे काही 74 पिल्ले जी काही आहेत ती 74 पिल्ले त्यामधून काय पडलेत, समुद्रामध्ये उतरलेले आहेत. ग्रीन सी टर्टल कुठं आहे, तर सिंधुदुर्ग देवबाग तारकर्ली इथं आहे. ते काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर भोगेश्वरा हत्ती. बघा, याच्यावरतीही प्रश्न विचारला जाऊ शकतो. भोगेश्वरा जो काही हत्ती आहे त्या भोगेश्वरा हत्तीचं काय झाले, निधन झालेलं आहे. भोगेश्वरा हत्ती चर्चेमध्ये का होता, कारण सगळ्यात लांब हस्तिदंत भोगेश्वराचे होते आणि वयाच्या 60व्या वर्षी काय झालाय, भोगेश्वरा हत्तीचा काय झालाय, निधन झालेलं आहे. कितव्या वर्षी निधन झालंय, वयाच्या 60व्या वर्षी. कर्नाटक मधलं जे काही बंदीपूर अभयारण्य आहे किंवा व्याघ्र प्रकल्प आहे त्या बंदीपूर व्याघ्र प्रकल्पामध्ये हा भोगेश्वरा हत्ती राहत होता. त्याला मिस्टर कांबिनी या नावानेही काय केलं जात होतं, ओळखलं जात होतं. किती वर्षाचा होता तो, तर तो भोगेश्वरा हत्ती होता 60 वर्षाचा. कर्नाटक मधल्या बंदीपूरमध्ये तो राहत होता आणि मिस्टर कांबिनी या नावाने काय केलं जायचं, त्याला ओळखलं जायचं. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे खुसगुल सरोवर. हे जे काही मंगोलियामध्ये आहे त्याचं बायोस्फिअर रिझर्व्ह मध्ये काय केलाय, समावेश केलाय. शक्यतो विचारणार नाही, लक्षात ठेवलं तरी चालेल. त्यानंतर हे एक थोडंसं महत्वाचं आहे बघा, अंडर टू कोलिएशन. बघा, अंडर टू कोलिएशन हे जे काही करार आहे ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यासाठी, हा करार किंवा हा सामंजस्य जो काही करार आहे हा कोणत्या राज्याने केलेला आहे, असा जर प्रश्न विचारला तर असं त्याचं उत्तर आहे पंजाब सरकार. बघा, अंडर टू कोलिएशन हा जो काही करार आहे हा करार कोणी केलेला आहे, तर हवामान संकटाचा सामना करण्यासाठी पंजाब सरकार भगवंत मान यांच्या वतीने काय करण्यात आलाय, हा करार करण्यात आलेला आहे. ही गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वाधिक वाघांचा मृत्यू झालेला आहे मध्य प्रदेशमध्ये 27 वाघांचा मृत्यू झालाय आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 15 वाघांचा काय झालाय, मृत्यू झालेला आहे. पुढचं आहे पक्षी अभयारण्य. बघा, पक्षी अभयारण्य कोणतं आहे, तर जे काही तमिळनाडू सरकारने नांजारायण टँक जी काही आहे, हे जे काही नांजारायण टँकची हे जे काही आहे या ठिकाणी पक्षी अभयारण्य काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. हे काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं आहे की वन्यजीवांचे अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकाराची मान्यता देणारा जगातला पहिला देश आहे इक्वेडोर. इक्वेडोरचं लक्षात ठेवा, एक्झाम साठी इक्वेडोर महत्वाचा आहे. वन्यजीवांच्या अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी प्राण्यांच्या कायदेशीर अधिकारांना मान्यता देणाऱ्या जगामधला पहिला देश कोणता आहे, तर इक्वेडोर हा जो काही आहे हा जगामधला पहिला देश आहे. त्यानंतर जे काही ट्युलिप आहे त्या ट्युलिपच्या नवीन प्रजातीला काय नाव दिलेले, मत्री नाव दिलेले आणि हे नाव कोणी दिलेले, रामनाथ कोविंद यांनी काय केलंय, नाव दिलेलं आहे. त्यानंतर पुढचे बघा इयान फ्राय. आता हे जे काही इयान फ्राय आहेत त्या इयान फ्राय यांची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेने हवामान बदल आणि मानवाधिकार या विषयातील तज्ज्ञ म्हणून नेमणूक केलेली आणि असे तज्ज्ञ म्हणून नेमणूक करण्याची ही काय आहे, पहिलीच वेळ आहे. हवामान बदल आणि मानवाधिकार या विषयातील तज्ज्ञ म्हणून कोणाची नेमणूक केलेली आहे, तर इयान फ्राय यांची काय केलेली आहे, नेमणूक केलेली आहे. त्यानंतर पुढचे बघा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रकल्पाची जी काही बैठक आहे, ही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रकल्पाची बैठक कुठं पार पडलेली आहे, तर अरुणाचल प्रदेश मधले जे काही पक्के व्याघ्र प्रकल्प आहे त्या अरुणाचल प्रदेश मधल्या पक्के व्याघ्र प्रकल्पामध्ये राष्ट्रीय संवर्धन प्राधिकरणाची बैठक पार पडली. ही 20वी बैठक होती. अध्यक्ष कोण होते, भूपेंद्र यादव जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली काय पडली, ही बैठक काय पडली आहे, पार पडलेली आहे.
त्यानंतर पुढचं आहे बघा, जगातील पहिले वन्यजीव रोखे. आता हे जे काही जगातले पहिले वन्यजीव रोखे आहेत, हे जगातले पहिले वन्यजीव रोखे जे काही आहेत ते जागतिक बँकेने काय केले, जारी केलेले आहेत. आणि दक्षिण आफ्रिकेमधील जे काही काळा गेंडा आहे, त्या काळ्या गेंड्याच्या संवर्धनासाठी काय केले, हे जगातले पहिले वन्यजीव रोखे काय केले, जाहीर केलेले आहेत. हे काय करा, लक्षात ठेवा, एक्झाम साठी महत्वाचं आहे. कुणी केलेलं आहे, दक्षिण आफ्रिकेने केलेले आहेत रोखे जाहीर. कशासाठी केलेले, तर जे काही गेंडा आहे त्या गेंड्याच्या संरक्षणासाठी. त्यानंतर पुढचं बघा, देशातली पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत. देशातली पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर देशातली पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत जम्मू आणि काश्मीरमध्ये सांबा जिल्ह्यातील पल्ली या ठिकाणची ठरलेली आहे. सौर ऊर्जेवरती ही चालते. जम्मू काश्मीर मधली कोणती, पल्ली ही जी काही आहे ही देशातली पहिली कार्बन न्यूट्रल पंचायत ठरलेली आहे. त्यानंतर पुढचं बघा, राष्ट्रीय उद्यानात सामुदायिक वन संसाधन अधिकारांना मान्यता देणारं राज्य जे काही आहे ते राज्य ठरलेलं आहे छत्तीसगड. पहिलं जे काही राज्य आहे ते पहिलं राज्य होतं ओडिसा. आणि दुसरं राज्य कोणतं ठरलेलं आहे आता, तर दुसरं राज्य ठरलेलं आहे छत्तीसगड. हे काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं आहे ऑलिव्ह रिडले कासव. आता हे जे काही ऑलिव्ह रिडले कासव आहे, हा ऑलिव्ह रिडले कासवाला वेळास किनारपट्टीवरती जे काही आहे त्याला उपग्रह टॅगिंग करण्यात आलेले आहे. बघा, ऑलिव्ह रिडले कासवाला जी काही वेळास किनारपट्टी आहे त्या ठिकाणी उपग्रह टॅगिंग करण्यात आलेला आहे. आणि या कासवाला काय नाव देण्यात आले, तर प्रथमा नाव देण्यात आलेले. हे काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतातील पहिलं धूरमुक्त राज्य जे काही आहे ते आहे हिमाचल प्रदेश. लक्षात ठेवा, भारतातलं पहिलं धूरमुक्त राज्य कोणतं, हिमाचल प्रदेश. आणि धूरमुक्त का झालं, तर जी काही उज्ज्वला योजना आहे त्याच्यामुळे हे धूरमुक्त झालेलं आहे. आणि हे भारतातलं पहिलं 100% एलपीजी सक्षम राज्य पण काय झालेलं बनलेलं आहे. प्रश्न विचारतील, भारतातील पहिलं 100% एलपीजी सक्षम राज्य कोणतं, हरियाणा. आणि भारतातलं पहिलं धूरमुक्त राज्य कोणतं, तर तेही आहे हरियाणा. त्यानंतर हा प्रश्न विचारला होता बघा, कॉलरवाली वाघीण. आता ही जी काही कॉलरवाली वाघीण आहे तिला T15 या नावानेही ओळखलं जायचं. आणि तिने 29 बछडांना काय केला होता, जन्म दिला होता, म्हणून तिला सुपर मॉम असंही म्हटलं जायचं. आणि वयाच्या 17व्या वर्षी काय झालं होतं, तिचं निधन झालं होतं. हा प्रश्न विचारला होता की कॉलरवाल्या वाघिणीचं वय किती होतं, किंवा T15 वाघिणीचं वय किती होतं, तर 17 वर्ष होतं. आणि पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये काय झालं होतं, तिचा मृत्यू झाला होता. कॉलरवाली वाघीण, पेंचची राणी किंवा सुपर मॉम ह्या नावाने काय केलं जायचं, तिला ओळखलं जायचं. म्हणूनच मी तुम्हाला राजा वाघाचं वय 25 वर्ष लक्षात ठेवायचं सांगितलं. त्यानंतर भोगेश्वर हत्ती जो काही आहे तो 60 वर्षाचा होता. हेही काय करा, लक्षात ठेवायला सांगितलेलं आहे. त्यानंतर मोबाईल हनी प्रोसेसिंग व्हॅन. बघा, मोबाईल हनी प्रोसेसिंग व्हॅन जी काही आहे ती गाझियाबाद मधील सिरोरा या ठिकाणी काय करण्यात आली आहे, सुरू करण्यात आलेली आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने काय केलेली आहे, ही मोबाईल हनी प्रोसेसिंग व्हॅन सुरू केलेली आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सावरा कुड्डू जलविद्युत प्रकल्प जो काही आहे तो सावरा कुड्डू जलविद्युत प्रकल्प हिमाचल प्रदेशमध्ये पब्बर नदीवरती झालेला आहे. नरेंद्र मोदींनी याचं उद्घाटन केलेलं आहे. हे काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर गुड फॉर यू, गुड फॉर द प्लॅनेट. गुड फॉर यू, गुड फॉर द प्लॅनेट हा वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरने अनुकूल आहार घेण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी हा काय केलाय, संदेश दिलेला आहे. त्यानंतर गुगलचा EIE डेटा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि हा जो काही गुगलचा इन्व्हायरमेंटल इनसाइट एक्सप्लोरर, EIEचा फुल फॉर्म काय, इन्व्हायरमेंटल इनसाइट एक्सप्लोरर, हा जो काही डेटा आहे हा डेटा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये औरंगाबाद मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. कुठं प्रसिद्ध करण्यात आलाय, औरंगाबाद मध्ये प्रसिद्ध करण्यात आलाय. आणि औरंगाबाद हे असा डेटा करणारं देशातलं काय ठरलंय, तर पहिलं शहर प्रसिद्ध ठरलेलं आहे. प्रश्न काय विचारतील, गुगलचा EIE डेटा जो काही आहे तो कोणत्या शहरामध्ये प्रसिद्ध केलेला आहे, तर तो औरंगाबाद शहरामध्ये प्रसिद्ध केलेला आहे. ते काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचे अगस्त्यमलई. अगस्त्यमलई हे जे काही आहे ते हत्ती राखीव क्षेत्र आहे आणि हे तमिळनाडूमध्ये आहे. अगस्त्यमलई हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे, तमिळनाडूमध्ये आहे. ते तमिळनाडू मधलं कितवं आहे, तर 5वं आहे. त्यानंतर पहिले जैवग्राम. आता पहिले जैवग्राम जे काही आहे ते पहिले जैवग्राम कुठलं आहे, तर दासपुरा हे पहिलं जैवग्राम ठरलेलं आहे त्रिपुरा जिल्ह्यामधलं. आणि हे पहिलं राज्य, पहिलं जैवग्राम ठरणारं राज्य पण कोणतं ठरलंय, तर त्रिपुरा ठरलेलं आहे. त्यानंतर डॉल्फिन, राष्ट्रीय डॉल्फिन दिवस जो काही आहे तो असतो 5 ऑक्टोबर. त्यानंतर पुढचे बघा, भारतीय कापूस परिषद सुरेशभाई कोटक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. प्रश्न विचारतील, भारतीय कापूस परिषद कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे, तर भारतीय
कापूस परिषद जी काही आहे ती सुरेशभाई कोटक यांच्या अध्यक्षतेखाली काय करण्यात आली आहे, स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानंतर एक पक्षी आहे की जो पक्षी सलग 11 दिवस न थांबता त्याने 13,560 किलोमीटरचं काय केलंय, अंतर पार केलेलं आहे. त्याचं नाव आहे बार्टेल गॉडविट पक्षी. बघा, बार्टेल गॉडविट पक्षी जो काही आहे तो सलग 11 दिवस उडत होता. त्याने 13,560 किलोमीटरचं अंतर पूर्ण केलं. त्याने अलास्का इथून उड्डाण घेतलं होतं आणि तो ऑस्ट्रेलियामधला तस्मानियामध्ये काय झालाय, उतरलाय. तर हे काय करा, लक्षात ठेवा, तो पक्षी कोणता आहे, तर बार्टेल गॉडविट हा काय आहे, तो पक्षी आहे. त्यानंतर पुढचं आहे प्रकृती शुभंकराचं अनावरण. आता हा प्रकृती काय आहे बघा, तर प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन सुनिश्चित करणाऱ्या उपक्रमाबद्दल जागृती करण्यासाठी, प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी जे काही उपक्रम आहे त्याच्यासाठी प्रकृती शुभांकर जो काही आहे त्याचं काय केलेलं आहे, अनावरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा आहे वसुंधरा तास. आता वसुंधरा तास म्हणजे अर्थ आवर. हा जो काही अर्थ आवर आहे हा मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी काय केला जातो, साजरा केला जातो. आणि या वर्षीची थीम काय होती, आपले भविष्य घडवा, शेप आवर फ्युचर, ही काय होती, त्याची थीम होती. त्यानंतर पुढचा आहे कोळशापासून मिथेनॉल प्रकल्प जो काही आहे, हा कोळशापासून मिथेनॉल प्रकल्प हैदराबादमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडने काय केलाय, हा प्रकल्प सुरू केलेला आहे. त्यानंतर जगामधली सगळ्यात मोठी वनस्पती जी काही आहे ती ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळ आढळली आहे. रिबॉन वीड असं काय आहे, त्याचं नाव आहे. हे काय करा, थोडंसं लक्षात ठेवा, त्याचं नाव काय आहे, तर रिबॉन वीड हे त्याचं नाव आहे. त्यानंतर जे काही बिटल कीटक आहे त्या बिटल कीटकाला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे, नोवाक जॉकोविकचं नाव जे काही आहे ते नोवाक जॉकोविकचं नाव बिटल कीटकाला काय करण्यात आले, देण्यात आलेले. गोड्या पाण्यातील सर्वात मोठा मासा जो काही आहे तो कंबोडियातील मेकॉंग स्टिंग्रे आहे. त्यानंतर अमोनिया युरिया प्रकल्प बिहारमधील बैरानी प्रकल्प या ठिकाणी काय करण्यात आलाय, सुरू करण्यात आलेला आहे. अमोनिया युरिया प्रकल्प जो काही आहे तो बिहारमधील बैरोनी प्रकल्प इथं काय करण्यात आलाय, सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचं आहे जागतिक वनीकरण काँग्रेस. आता जागतिक वनीकरण काँग्रेस जी काही आहे ती सेऊल कोरिया या ठिकाणी काय केले, त्याचं पार पडलेले जागतिक काँग्रेस वनीकरण. आणि दर 6 वर्षांनी काय होते ती, तर होत असते. प्रश्न विचारतील की जागतिक वनीकरण काँग्रेस कुठं पार पडली, तर दक्षिण कोरियामध्ये काय झाली, ती पार पडलेली आहे. त्यानंतर पुढचे बघा, मुंबई वातावरण कृती आराखडा. मुंबई वातावरण कृती आराखडा. तर भारतातील कृती आराखडा हा पहिलाच आहे की कोणत्या शहराने त्यांचा कृती आराखडा, हवामानाबद्दलचा, वातावरणाबद्दलचा कृती आराखडा जाहीर करण्याची काय आहे, पहिलीच वेळ आहे. आणि 2050 पर्यंत नेट झिरो उत्सर्जन करण्याचं काय आहे, टार्गेट आहे. त्यानंतर हा एक प्रश्न विचारला होता बघा की ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड. हे ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड कोणते आहेत भारतातले दोन, तर हैदराबाद आणि दुसरा आहे मुंबई. जे काही आर्बर डे फाउंडेशनने अन्न आणि कृषी संघटनेच्या सहकार्याने यांना ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड जाहीर केलेला आहे, हैदराबाद आणि मुंबई. त्यानंतर पुढचं आहे 52वा व्याघ्र प्रकल्प राजस्थान मधला रामगड विषधारी. हा 52वा व्याघ्र प्रकल्प आहे देशामधला. राजस्थानमध्ये रणथंबोर, सरिस्का आणि मुद्रकानंदर हे काय आहेत, व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यानंतर देशामधला 53वा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे, उत्तर प्रदेश मधला चित्रकूट जिल्ह्यातील राणीपूर हा 53वा आहे. उत्तर प्रदेश मधले दुधवा, पिलीभात, अमनगड हे काय आहेत, ऑलरेडी तिथं काय आहेत, व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यानंतर पुढचे बघा, मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक वाहक जे व्याघ्र प्रकल्प जे काही आहेत ते सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प आहेत. किती व्याघ्र प्रकल्प आहेत मध्य प्रदेशमध्ये, एकूण 7 व्याघ्र प्रकल्प आहेत. ते साथीचे साथी कोणते तुम्ही बघून घ्या. विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प जो काही आहे हा मध्य प्रदेश मधला 7वा व्याघ्र प्रकल्प ठरलेला आहे. हे काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर कॉम्प्रेस गॅस बायो, पंजाब मधील संगरूर जिल्ह्यातील भूताल कलान या ठिकाणी काय केलंय, कॉम्प्रेस बायोगॅस जो काही प्रकल्प आहे कॉम्प्रेस बायोगॅस या प्रकल्पाचं उद्घाटन पंजाब मधील संगरूर जिल्ह्यात भूताल कलान या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे G20 गट. आता हा जो काही G20 गट आहे हा G20 गट म्हणजे काय, तर हवामान बदलाला संवेदनशील असणाऱ्या अर्थव्यवस्थांचा गट आहे. आणि या गटाची जी काही स्थापना आहे ती लिमा पेरू या ठिकाणी काय करण्यात आली, या गटाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचं काय, तर हत्ती मृत्यू लेखापरीक्षण आराखडा कोणत्या राज्याने घोषित केलाय.
हत्ती मृत्यू लेखापरीक्षण आराखडा जो काही आहे तो जे काही तमिळनाडू राज्य आहे त्या तमिळनाडू राज्याने काय केलाय, प्रकाशित केलेला आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं आहे बघा इथं कार्बन उत्सर्जनामध्ये काय झालेली आहे, जवळपास 1.7% वाढ झालेली आहे. जगामध्ये जर सगळ्यात जास्त कार्बन उत्सर्जन कोण करत असेल तर तो चीन करतो. चीन नंतर अमेरिका, युरोप आणि त्यानंतर भारत. त्यानंतर पुढचं आहे वातावरण बदल कृती आराखड्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायदा करणारं किंवा धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे, तमिळनाडू. त्यानंतर पुढचं बघा काय, तर हवामान संशोधन केंद्र मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये आशियातील सर्वाधिक मोठं वायुमंडल प्रयोगशाळा केंद्र काय केलं जाणार आहे, स्थापन केलं जाणार आहे. हवामान संशोधन केंद्र कुठं केलं जाणार आहे, मध्य प्रदेशमध्ये भोपाळमध्ये, आशिया खंडातलं सगळ्यात मोठं. त्यानंतर पुसा JG16 ही हरभऱ्याच्या दुष्काळ सहनशील करणारी काय आहे, जात आहे. हे काय करा, लक्षात ठेवा फक्त. तर एवढ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या हवामान आणि जे काही कृषी करंट अफेअर याच्यावरती आहेत. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. जे काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्या महत्वाच्या घडामोडी काय केल्यात मी घेतलेल्या आहेत. आणि महत्वाचं काय की याचे जे काही अहवाल वगैरे आहेत ते सगळे महत्वाचे, ते काय करा थोडेसे व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण याच्यावरती आपल्याला भूगोलामध्येही प्रश्न विचारला जातो. चला थांबूयात, धन्यवाद.